हॅलो गाईज, आपलं स्वागत आहे कुसुम्स किचन चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत चना कोलीवाडा। चला तर मग आपण बघूया। एक वाटी चणे घेतले आपण, ते आता प्रथम धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर आपण ते त्या वाटीमध्ये टाकून 2-3 तास आपण ते भिजत टाकू। त्याच्यावरती झाकण ठेवून आपण ते साईडला ठेवून दिले। एक कुकर घेतलं, कुकरमध्ये आपण 1 तांब्या पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते चणे भिजून ठेवलेले होते ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि ते आपण त्याच्यामध्ये आता टाकून घेतो। आपण ते टाकून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये 1 चमचा चना मसाला टाकून घेतला आणि 1 चमचा मीठ टाकून घेतला आणि आपण ते मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यावरती आपण त्याला कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ। तुम्हाला जर असं बनवायचं असेल तर तुम्ही पण असंच करू शकता। त्याच्या 2 शिट्ट्या झाल्यावरती आपण ते झाकण काढून घेऊ। झाकण काढल्यावरती आपण ते झाले का बघू। बघा किती छान झालेले आहेत। मी ते बोटाने दाबून बघितले, खूप छान झाले। आपण एक चाळणी घेऊ, त्याच्यामध्ये ते आपण ओतून घेतले। आपण आता ते एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि ते जे पाणी टाकलेलं होतं आपण ते आता साईडला घेऊ। एका ताटामध्ये आपण ते चणे टाकून घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ टाकलं आणि 1 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं। नंतर आपण 1 चमचा चवीनुसार 1 चमचा आपण त्याच्यामध्ये मिरची टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आपल्याला जर तिखट पाहिजे असेल तर आपण अजून पण मिरची टाकू शकतो आणि आपण नंतर त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकू आणि ते मिक्स करून घेऊ। ते पूर्ण मिक्स झाल्यावरती आपण जे साईडला पाणी काढून ठेवलेलं आहे ते पाणी आपण जसं पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये टाकू, कारण की आपण त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला टाकलेला आहे, त्याच्यामुळे तेच पाणी टाकल्याने अजून छान लागेल। त्याच्यामुळे मी ते पाणी टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं। ते पूर्ण मिक्स झाल्यावरती ते आता मिक्स झालं, त्याला पूर्ण चोळून घेतलेलं आहे आपण ते आणि आपण आता त्याचा एक जीव झाला। पूर्ण मिक्स झाल्यावरती आपण कढईत तेल टाकून घेऊ आणि मग आपण ते तळून घेऊ। बघा किती छान छान दिसतात। बघा आता आपण कढईमध्ये तेल टाकलं आणि कढईमध्ये आपण आता लसूण टाकून घेऊ, म्हणजे तो पूर्ण लाल होईपर्यंत आपण तो तळून घेणार। तो जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपण त्याला तळून घेऊ आणि तो लाल झाल्यावरती आपण त्याला आता काढून घेऊ। बघा खूप छान त्याला लाल कलर आला। आता आपण तो काढून घेऊ, कारण की आपण चना कोलीवाडा बनवणार आहेत। आपण त्याच्यामध्ये तो लसूण टाकल्याने तो खूप छान चविष्ट लागेल खायला। बघा लसूण मी आता काढून घेतला आणि आता आपण जे चणे बनवलेले आहेत आपण आता ते तळून घेऊ। बघा किती छान तळल्या गेले। जोपर्यंत ते लाल होत नाही तोपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आणि ते जरी ते एकाला एक चिकटलेले जेव्हा आपण तळतो आणि काढून घेतो तेव्हा ते पूर्ण मोकळे होऊन जातात। जोपर्यंत त्याला लाल कलर येत नाही लालसर तोपर्यंत आपण ते तळून घ्यायचे। आणि मी हिरव्या मिरच्या उभ्या कापल्या, आपण त्या आता तळून घेऊ। मी त्या मिरच्या पूर्ण तळून घेतल्या आणि एका डिशमध्ये त्या काढून घेतल्या आणि जो लसूण आपण तळून घेतलं होतं त्याला मीठ मिरची लावून घेतली आणि ते चणे तळून घेतलेले होते आपण त्याच्यामध्ये ते टाकून मिक्स करून घेतले। बघा झाले आपले आता चना कोलीवाडे तयार। तुम्हाला पण असं बनवायचे असेल तर तुम्ही माझ्या रेसिपी बघत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।